शिरपूर तालुक्यातील सिंगावे येथील शिरीष मनोहर पाटील यांना दिनांक 10 रोजी माजी केंद्रीय संरक्षण मंत्री माननीय डॉक्टर सुभाषजी भामरे व जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी धुळे तसेच लोकमत समूहाचे प्रमुख मान्यवरांच्या हस्ते लोक नायक पुरस्कार देण्यात आला। शिरीष मनोहर पाटील हे केवळ राजकीय नेते नाहीत तर समाजासाठी अहोरात्र झटणारे लोकनेते आहेत। समाजकारण आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली आहे। त्यांच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता आणि निस्वार्थी सेवा हे प्रमुख घटक आहेत। गोरगरिबासाठी कायम मदतीचा हात देणारे दादासाहेब शिरीष मनोहर पाटील यांना दिनांक 10/3/2025 रोजी धुळे येथील हॉटेल गणपती पॅलेस येथे लोकमत तर्फे लोकनायक पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला असून सातपुडा परिसर न्यूज चॅनलचे मुख्य संचालक अनिल वाघ यांनी दादासाहेब शिरीष पाटील यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देत यापुढे ते समाजसेवा कशा प्रकारे करणार आहेत ते जाणून घेऊया। श्री दादा नमस्कार। आज आपणास धुळे येथे लोकमत तर्फे लोकनायक पुरस्कार सन्मानित करण्यात आला, त्याबद्दल सातपुडा परिसर न्यूज चॅनल तर्फे आपले हार्दिक स्वागत आणि हार्दिक शुभेच्छा। दादासाहेब, आपल्याला जो आज लोकनायक पुरस्कार देण्यात आला याबद्दल आपण माहिती देऊ शकता? नमस्कार। गावातले सर्व वरिष्ठ ज्येष्ठ त्यांच्या आशीर्वादामुळेच आज इथपर्यंत पोहोचलो। जे गावातलं सहकार्य आहे आणि मी जे गावात जे कामं करतो, जसं उदाहरणार्थ जेव्हा गुरांवर आजार आला, लंपिंगचा आजार आला, त्यावेळेला सगळ्यांच्या मदतीने मी लंपिंगची लस दिली। त्याच्यानंतर दरवर्षी सगळं तरुण मित्र परिवार माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर वगैरे ठेवतात। मी असेच कामं दरवेळेला करत राहतो, याच्याही पुढे करत राहील व गावाची सेवा माझ्याकडनं जेवढी होईल तेवढं नक्कीच करण्याचा प्रयत्न करेल, कारण की गावाचं सहकार्य सदैव मला लाभलेलं आहे। ज्याही वेळेला मी राजकारणात कुठेही उभं राहिलं असेल, गावाने मला सगळ्यांनी एकजूट होऊन मला सहकार्य केलेलं आहे आणि राजकारणामुळे नाही तर हेच समाजकार्य मला कायम चालू ठेवायचं आहे। राजकारण हा वेगळा भाग झाला, समाजकारण हा वेगळा भाग झाला। समाजकारण मला आयुष्यभर करायचं आहे, जेणेकरून आपल्याकडनं गावातल्या परिसरातील सगळ्या लोकांची माझ्याकडनं जे गावाचं ऋण आहे ते फेडण्याचा प्रयत्न मी माझ्या जोर शक्ती आहे तोवर करत राहील। एवढंच बोलतो। 2 शब्द संपवतो। धन्यवाद दादासाहेब, आपण माहिती दिल्याबद्दल।